नमस्कार. सकाळचे 8 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने. अमेरिकेचे इराणवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले पाहायला मिळाले. इराणने हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेने आता बदला घेतला. होर्मुझमधल्या रडार आणि एअर डिफेन्स सिस्टीमला लक्ष्य करण्यात आलं. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं माहिती दिली. होर्मुझजवळ इराणवर अमेरिकेने हल्ला केला. अमेरिका इराण युद्ध चिघळण्याची शक्यता आहे. इराणने हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेनं आता बदला घेतल्याचं पाहायला मिळते. होर्मुझमधल्या रडार आणि एअर डिफेन्स सिस्टीमला अमेरिकेनं लक्ष्य केलं आणि त्या ठिकाणी क्षेपणास्त्र डागण्यात आली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं याबद्दलची माहिती दिली. इराणनं हेलिकॉप्टर पाडलं होतं आणि याचा आता अमेरिकेनं बदला घेतलाय. काल इराणनं अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडलं. आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात. निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून आहेत. ढगे सर, युद्ध संपतं असं म्हणताना आता पुन्हा एकदा चिघळल्याचं पाहायला मिळते. अमेरिका आणि इराणमधली सध्या काय स्थिती आहे? नक्कीच. एका बाजूला इराणनं अमेरिकेच्या अपाचे अटॅक हेलिकॉप्टरवर हल्ला केल्यामुळे अमेरिकेने सुद्धा रिस्पॉन्ड केलेला आहे आणि मुळात होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये त्याच्या जवळ असणाऱ्या सदन इराणच्या काही महत्वाच्या बंदरांवर अटॅक करण्याचा प्रयत्न हा अमेरिकेकडून झालेला आहे. क्वेशम आयलँड असेल, त्याचबरोबर बंदर अब्बास असेल, सिरिक आयलँड असेल, अशा महत्वाच्या आयलँडवर इराणची जी महत्वाची एअर डिफेन्स सिस्टम आहे, त्याचबरोबर रडार सिस्टम आहे, त्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून झालेला आहे. मुळातच पुन्हा एकदा त्या ठिकाणी दिसतं की इराण आणि अमेरिकेचं वर करणी जरी शस्त्रसंधी झालेली असली तरी स्फोटक परिस्थिती आहे. एका बाजूला अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की इस्रायल सुद्धा जे आहे जबरदस्त असे सदन लेबननमध्ये हिजबुल्लाहच्या स्थळावर आता सुद्धा अटॅक त्या ठिकाणी करतोय. म्हणून सहजासहजी आणि लवकरात लवकर हा वाद किंवा हे युद्ध संपेल अशी चिन्ह दूरपर्यंत त्या ठिकाणी दिसत नाही. पण तरी सुद्धा अमेरिकेला लवकरात लवकर या युद्धातून बाहेर पडायचंय. डोनाल्ड ट्रम्पला या युद्धातून बाहेर पडायचंय. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की अजूनही सीज फायर सुरू आहे. हे फक्त जे आहे आम्ही सेल्फ डिफेन्ससाठी, म्हणजे अमेरिकेच्या सैन्य दलाच्या सेल्फ डिफेन्ससाठी हे हल्ले त्या ठिकाणी केलेले आहेत आणि म्हणून चर्चेची एक प्रकारे जे आहेत फैरी येणाऱ्या काळातही चालू राहतील अशा प्रकारची चिन्ह आज घडीला दिसत आहेत. ढगे सर, खरं तर डोनाल्ड ट्रम्प वारंवार म्हणतायत की आम्हाला आता युद्ध नकोय, आम्ही शस्त्रसंधीचे नियम पाळतोय. मात्र दुसऱ्या ठिकाणी ते आता हल्ला करताना दिसतात. त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडू शकतं? ट्रम्प काय भूमिका घेऊ शकतात? परिस्थिती तर स्फोटक आहेच. कारण एका बाजूला इराणचं स्पष्टपणे म्हणणं आहे की हा फक्त इराण विरुद्ध इस्रायल किंवा इराण विरुद्ध अमेरिका हा संघर्ष नाहीये, तर इराण समर्थित ज्या संघटना आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्वाची हिजबुल्लाह जी लेबननमध्ये संघटना आहे, त्यावर सुद्धा जे आहे अमेरिका आणि इस्रायलने हल्ले करू नये अशी स्पष्ट भूमिका त्याने त्या ठिकाणी घेतलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला इस्रायलचं म्हणणं आहे की आमच्या अस्तित्वासाठी जर धोका निर्माण होत असेल तर हिजबुल्लाहची स्थळं आम्ही उद्ध्वस्त करू. म्हणून लेबनन मधलं हिजबुल्लाह हा एक अत्यंत कळीचा मुद्दा त्या ठिकाणी. आणि दुसऱ्या बाजूला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या ठिकाणाहून नेव्हल ब्लॉकेड अमेरिकेनं हटवलेलं नाही, त्याचं सैनिक आपल्या त्या ठिकाणी हटवलेलं नाही. म्हणून याचा अर्थ असा आहे की हा पॉज आहे, एक प्रकारे टाइम प्लीज ज्याला आपण म्हणू तशा प्रकारची भूमिका अमेरिकेने घेतलेली आणि भविष्यामध्ये योग्य संधी मिळताच पुन्हा एकदा जो आहे तो आक्रमकता वाढवेल याची शक्यता सुद्धा आज घडीला नाकारता येत नाही. नक्कीच आगामी काळामध्ये आता ट्रम्प काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. ढगे सर, खूप खूप धन्यवाद माहितीसाठी.